नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो शेतावरती जाताना आलेला सत्य भूताटकीचा अनुभव असून सदरील अनुभव साताऱ्यातील राहुल महाजन यांना आलेला आहे. नमस्कार. मी मूळचा सातारा जिल्ह्यातील. एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मलो आणि वाढलो देखील. पिढीजात व्यवसाय शेती. आमची 60-70 एकर शेती. आमच्या आधीच्या पिढीने स्वकष्टाने अर्जित केलेली जवळपास 40 एकर जमीन स्वाभाविकच सर्वत्र विखुरलेली. आमचा कोरेगाव तालुक्यातील उत्तर भाग समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचीवर असल्याने आणि आमचं गाव सह्याद्री रांगात वसलेले असल्याने पंचक्रोशीत उंचच उंच पर्वतरांगा. निसर्गाची मात्र अवकृपा. पर्जन्यमान खूप कमी. इतके सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेलं आमचं गाव आणि इतर वाड्यांचा परिसर. पण वरून राजा मात्र आमच्यावर सदैव रुसलेला असायचा. लहरीप्रमाणे पाऊस कोसळायचा. ढगातून कमी आणि डोळ्यातून जास्त पाणी काढायचा. गावातीलच नव्हे तर समस्त पंचक्रोशीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि त्याला जोड व्यवसाय म्हणून पशुसंवर्धन. सांगायला अभिमान वाटतो. निसर्गाची अवकृपा असली तरी आमच्या पंचक्रोशीतील सर्वच शेतकरी भारी कष्टाळू आणि सकारात्मक. भौगोलिकदृष्ट्या चढणावरती वसलेल्या गावात कुठल्याही योजनेचे पाणी मात्र येऊ शकलं नाही. लोकही आपलं नशीबच फुटकं अशा धारणेने यंदा नाही तर पुढच्या वर्षी तरी पाऊस चांगला होईल आणि सुखाचे दिवस येतील या आशेने दिवस ढकलायचे. पाण्यासाठी मात्र वणवण करावी लागायची. कित्येक किलोमीटरवरून पिण्याचं पाणी आणायला लागायचं. अक्षरशः पाणी उपसणं आणि घरात आणून ठेवणं यात अख्खा दिवस जायचा. शेतीवाडी भरपूर असली तरी पाण्याअभावी ओस पडायची. आमचं कुटुंब शेतीप्रधान. स्वकष्टातून प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही सतत नवीन प्रयोग करत आणि नशिबापेक्षा मनगटातील ताकदीवर जास्त विश्वास ठेवणारं आमचं सुशिक्षित घराणं. या पाण्याच्या विवंचनेतून कायमचा मार्ग काढण्यासाठी आम्ही शेजारीच असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या खड्ड्यात वसलेल्या एका वाडीत नदीकाठी एका गरजू शेतकऱ्याची जागा विकत घेतली आणि तिथे विहीर खोदली. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला देव नेहमी साथ देतो या उक्तीनुसार चांगलं पाणी लागलं आणि पाण्यासाठी होणारे हाल थांबले या भावनेने आमचे कुटुंबीय सुखावले. परंतु समाजात कुणाचं चांगलं झालेलं न पाहवणारी विघ्नसंतोषी मंडळी असतातच. त्यांनी देखील लगेचच आम्ही खोदलेल्या विहिरी नजीकच गावाला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर खोदण्याचा घाट घातला. सर्व कष्ट, इच्छा, आकांक्षा, स्वप्न धुळीला मिळाली. साहजिकच पाण्याचा स्रोत विभागला जाणार होता ज्यामुळे आमच्या विहिरीचं पाणी कमी झालं. मग सुरू झाला दुसऱ्या लगतच्या विहिरीतील पाणी विकत घेऊन आमच्या विहिरीत टाकायचं आणि पाईपलाईनने ते पाणी शिवारात उपसायचं. त्यात विजेचा लपंडाव ठरलेला. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना तशी आमची अवस्था झाली होती. भारनियमामुळं वीज रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत असायची. शेताला पाणी रात्रीचं द्यावं लागायचं. साहजिक पाणी विकत घेऊन आमच्या विहिरीत टाकून आमच्या शिवारातील विहिरीत उडवायचे काम हे काळ्या रात्रीच्या अंधारात करावे लागत असे. मी आणि माझा मोठा भाऊ सुनील रात्रपाळीच्या या कामासाठी नियुक्त झालो. 2 मोठ्या विजेऱ्या, जाडजूड काठ्या,
जाडजूड कासरा, पेट्रोलची बाटली, काडेपेटी, झोपण्यासाठी एखादी चटई आणि उबदार पण पातळ अशा 2 रजया इत्यादी साहित्य घेऊन रात्रीचं जेवण खाणं उरकून आम्ही दुचाकीवरून बरोबर रात्री 11:30 वाजता मार्गस्थ व्हायचो. हिवाळ्यात हाडं गोठवणारी बोचरी थंडी असायची. रात्रीतून पिलेल्या पाण्याने शेतं टवटवीत असायची, पण रात्रीच्या वेळी एकदम शांत आणि निश्चल अशी भासायची. त्या शिवारांमधून येणारा थंडगार वारा अक्षरशः झोप उडवायचा. ज्येष्ठ मंडळी मात्र, जपून जा रे, शेतात साप विंचूकाटा असतो, पायाखाली पाहात चला आणि दोघांनी एकदम झोपू नका, विजेकडं लक्ष द्या, वीज गेली आणि परत प्रवाह पूर्ववत झाला तर मोटार लगेच चालू करा, अडचण असल्यास चव्हाण काकांना आवाज द्या, असे सल्ले आमच्या पाठीमागं असायचे. आम्ही जेवण करून स्वेटर, कानटोपी, हातात पायात मौजे हे सारं चढवून दुचाकीवरून सर्व साहित्यानिशी बाहेर पडायचो. अशाच शुक्रवारच्या एका रात्री मी आणि माझे ज्येष्ठ बंधू सुनील दादा आमच्या सुझुकी मॅक्सार या दुचाकीवरून सर्व तयारीनिशी निघालो. आईने सोबत थर्मासमध्ये कडक चहा दिला होता. जाताना दोघांना देखील खंडोबाचा भंडारा लावताना काहीतरी पुटपुटली होती बिचारी. आम्ही दोघे मात्र हसत, आई किती काळजी करतेस, काही नाही होत बघ आम्हाला, सकाळी तू झोपेतून उठण्याआधी आम्ही दोघं घरात दाखल होतो की नाही बघ, असं म्हणून गाडीला किक मारून वाटेला लागलो. दिवसभरातील घडामोडींची चर्चा करत बघता बघता गावाची वेस ओलांडत हसत खेळत आम्ही वाडीच्या वाटेला लागलो. सारा गाव निपचित पडलेला होता. दुरून कुठेतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. भरपूर पाणी पिऊन तृप्त झालेल्या पिकांनी सुद्धा माना टाकल्या होत्या. रस्त्यालगतच असलेल्या जुनाट चिंचेच्या झाडावर उलट्या लटकलेल्या वटवाघुळांच्या फडफडीनं त्या नीरव शांततेचा भंग व्हायचा. मधूनच बाईकच्या प्रकाशझोतात घुबडांचे पिंगट आणि मोठाले डोळे चमकायचे. रातकिड्यांचा किरकिर करणारा आवाज त्या वातावरणाला आणखीन भेसूर करायचा. अचानक बाईकच्या दिव्यांचा प्रकाश कमी कमी होत गेला आणि दिवे मालवले. आम्हा दोघांच्या अंगातून एक शिरशिरी गेली. आता काय झालं गाडीला? दादाने पेट्रोल कॉकला हात घातला तर तो जमिनीच्या दिशेने फिरलेला होता. याचाच अर्थ आता इंधन टाकीला रिझर्व लागला होता. आधीच मरणाची थंडी आणि त्यात गाडीच्या घोटाळ्याने मी पुरा वैतागलो. दिवसभराच्या कामाने दोघेही शिनलो होतो. अचानक पुढचे दिवे मालवल्यानं सर्वत्र अंधार पसरला. काळा कभिन्न अंधार. मला आठवलं, आई म्हणत होती, देवा आज अमावस्या आहे, माझ्या लेकरांना सुरक्षित ठेव. ही आठवण होताच माझ्या डोळ्यावरची झापड उडाली. लगबगीनं मी खांद्यावरील भारीत विजेरीचं बटन दाबलं आणि सभोवतालचा परिसर प्रकाशमय झाला. त्या काळ्याकुट्ट अंधारात बॅटरीच्या झोतात थोडंसं हायसं वाटलं. सुनील दादा कॉक फिरवून चॉक वापरून गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होता. मी एका हाताने विजेरी पकडून बाकी साहित्य एका हातात पकडून उभा होतो. काही केल्या गाडी चालू होईना. थंडी तर मी म्हणत होती. बिचाऱ्या दादाचे हातमोजे काढल्याने थंडगार पडले होते. मी त्याला म्हणालो, थांब दादा,
मी प्रयत्न करून पाहतो. मग मी देखील बरेच प्रयत्न केले, पण पदरी अपयश. एवढ्यात गवतातून सळसळ आवाज ऐकू आल्याने मी विजेरीचा प्रकाश झोत आवाजाच्या दिशेने वळवला. पाहतो तर काय, भला मोठा सर्प सळसळ करत रस्त्यालगतच्या उसाच्या शिवारात घुसला. त्या भल्या मोठ्या सर्पाला पाहून आम्ही दोघेही क्षणभर गर्भगळीत झालो. सुनीलदादाला अशा गोष्टींची सवय असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं लक्ष गाडीकडे केंद्रित केलं. तो किक मारू लागला. मी मात्र मधून विजेरीचा प्रकाश झोत सर्प गेला त्या दिशेने वळवायचो. मनात विचारमालिका सुरू झाली. कुणास ठाऊक, परतून तो काळा कभिन्न सर्प परत आला आणि डसला बिसला तर. सुनीलदादा मात्र चिडला. राहुल, कुठं लक्ष तुझं? विजेरीचा झोत इकडं फिरव. तसा मी भानावर आलो आणि प्रकाश झोत त्याच्या दिशेने वळवला. तो बिचारा कार्बोरेटर खोलत होता. गाडीने बहुधा आज त्रास द्यायचा असं ठरवल्याप्रमाणे हटून बसली होती. काही केल्या सुरू होत नव्हती. दादाने कार्बोरेटर साफ केलं आणि परत बसवलं. माझं लक्ष सहज मनगटातील घड्याळाकडं गेलं. एव्हाना रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. वीज नसल्याने दूर दूरपर्यंत अंधार पसरला होता. त्यात अमावस्येची रात्र. रस्त्यालाच काय, पण दूर दूरपर्यंत चिटपाखरू देखील नव्हतं आणि त्या काळी मोबाईलसुद्धा नव्हता. त्यामुळे घरी फोन करून घडलेला प्रसंग सांगून मदत मागायला आम्ही दुरापास्त होतो. दादाने सर्व जोडणी करून एक जोरात किक मारली आणि एकदाची गाडी सुरू झाली. मी आनंदाने गाडीची मूठ पिळली तसा गाडीचा दिवा अधिक प्रकाशमय झाला. त्यापुढे बॅटरीचा प्रकाश कमी वाटू लागला, पण त्या तोकड्या प्रकाशानेच थोड्या वेळापूर्वी लाख मोलाचं काम केलं होतं. माणसाच्या आयुष्यात देखील अशीच गरजेला उपयुक्त ठरणारी माणसं गरज सरल्यावर क्षुल्लक वाटतात, पण त्यांनी अडचणीच्या काळात किती अनमोल साथ दिली हे मात्र माणूस विसरतो. राहुल, अरे निघूया ना, का इथेच थांबायचंय रात्रभर? सुनीलदादाच्या आवाजाने माझ्या मनातील विचारांची शृंखला तुटली आणि मी भानावर आलो. हो, निघूया, असं म्हणून मी त्याच्या पाठी बसलो. गाडीने आता चांगलाच वेग घेतला. सुनीलदादा त्याच्या आवडीचं गाणं गुणगुणत तर कधी शिळ वाजवत दुचाकी विहिरीच्या दिशेने दामटत होता. बहुधा त्याच्या डोक्यात वीज पुरवठा सुरळीत चालू होण्यापूर्वी पोहोचावं असं काहीसं गणित असावं. आणि तसं पाहायला गेलं तर बरोबर होतं. रोजचा पायाखालचा रस्ता असल्याने दादाने खाचखळगे चुकवत गाडी व्यवस्थित चालवली. नुकताच आईने माझ्या आवडीचा बासुंदी पुरीचा बेत केला असल्याने मी मनसोक्त गरमागरम पुऱ्यांवर ताव मारला होता. त्यामुळे थंड वाऱ्याच्या झुळकीने माझ्या डोळ्यावर झापड यायची. इतक्यात सुनीलदादाने करकचून ब्रेक दाबले आणि मी अक्षरशः त्याच्या अंगावर जाऊन आदळलो. क्षणात माझी झोप उडाली. पाहतो तर काय, गाडी समोरून एखादा अजस्त्र महाकाय प्राणीसदृश्य काहीतरी रस्ता ओलांडून पलीकडे गेल्याचं मला दिसलं. मी दादाला विचारलं, काय झालं रे? दादा म्हणाला, काही नाही, बेडूक वाचवण्याच्या नादात अचानक खड्डा आला म्हणून ब्रेक दाबले. मग मात्र मी झोपेत असल्याने मला भास झाला होता याची मला खात्री पटली. एव्हाना
निम्म अंतर आम्ही कापलं होतं. आमच्या त्या विहिरीकडे शिवारात जाताना 2 छोट्याशा वाड्या लागतात. त्यापैकी पहिल्या वाडीच्या हद्दीत आम्ही पोहोचलो. मधूनच कुठेतरी वटवाघुळांच्या पंखाची फडफड कानावर ऐकू येत होती. अचानक कुठून तरी एक मोठं कुत्रं आम्हाला आडवं आलं आणि भुंकत पाठी लागलं. त्या अनपेक्षित हल्ल्याने आम्ही क्षणभर भांबावलो. दादाने मात्र शिताफीने त्याला चुकवत गाडी पुढे दामटली. मी वळून पाहिलं तर ते पांढरं शुभ्र आणि गुबगुबीत कुत्रं आमचा पाठलाग करत होतं. त्या अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्री त्याचे डोळे मात्र एखाद्या हिऱ्याप्रमाणे चमकत होते. मी दादाला म्हणालो, "अरे, ते कुत्रं अजून पाठलाग करतंय." दादाने गाडीचा वेग वाढवला. माझी भिरभिर करणारी नजर मी त्या 2 डोळ्यांवर रोखली होती आणि ते 2 लकाकणारे डोळे आमच्यापेक्षाही जास्त वेगाने आमच्या दिशेने झेपावत होते. पाहता पाहता अगदी काही फुटावर तो कुत्रा येऊन ठेपला आणि अचानक त्याने उडी मारल्याने मी त्या क्षणी घाबरलो आणि दादाला म्हणालो, "अरे, कुत्रं चावेल, गाडी पळव," असं ओरडलो. आता आपलं काही खरं नाही असं समजून मी भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले. क्षणार्धात ते कुत्रं कोणीतरी पाठीत काठी मारल्यासारखं दूरवरती उचलून पडल्याचं मला पाठीमागच्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात जाणवलं. मी नाराजीच्या स्वरातच म्हणालो, "अरे, गाडीचा वेग वाढवायचा नाही का? त्या कुत्र्यानं आत्ता मला फाडलं असतं." दादा म्हणाला, "गाडीचा वेग 80 किलोमीटर प्रति तास आहे. अजून किती पळवू?" मला या वेगामध्ये कुत्रं धावू शकतं याचं आश्चर्य वाटलं. परंतु अचानक ते कुत्रं कोणीतरी अलगद उचलून बाजूला ठेवावं असं काहीसं दूर झालं याचा मी आश्चर्यचकित होऊन विचार करत होतो. तेवढ्यातच झाडावरील फांदीवर मोठे पिंगट डोळे लकाकले. ते घुबड होतं. त्याची भेदक नजर काळजात चर्क करून गेली. एव्हाना सुनील दादा अगदी शिताफीने रस्त्यात आलेले खड्डे चुकवत गाडी पुढे काढत होता. माझी नजर मात्र गाडीच्या पुढच्या दिव्यामुळे पडलेल्या लख्ख प्रकाशात आणि पाठीमागच्या मंद प्रकाशात भिरभिरत होती. आम्ही दुसऱ्या वाडीच्या हद्दीत प्रवेश केला. वाडी एकदम निपचित पडली होती. एखादा पथदिवा मिनमिनता प्रकाश देऊन ग्रामपंचायतीच्या अब्रूची देखभाल करत असल्याचा प्रयत्न करत होता. गावातील कुत्री आडोशाला उबदार जागा पाहून निवांत झोपली होती. रस्त्यालगतच्या छोट्याशा म्हसोबाच्या मंदिरातील मिनमिनता प्रकाश गाभाऱ्याला उजळून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव देत होता. दुरून कुठेतरी कोल्हेकुई कानावर येत होती आणि वातावरण भेसूर करत होती. मंद वाहणारा वारा डोळ्यावर झापड आणत होता आणि मी दादाच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे बंद केले आणि त्याला टेकून बसलो. इतक्यात दादाने परत गाडीला करकचून ब्रेक लावला. मला वाटले अक्षरशः विजेऱ्या चहाच्या थर्मासाच्या पिशवीसहित मी त्याच्या अंगावरून गाडीच्या पुढच्या चाकाखाली पडतो की काय. झोपेचा अंमल उतरला. डोळे विस्फारून पाहतो तर काय, एक पांढरा शुभ्र, उमदा आणि अतिशय सौष्ठवपूर्ण बैल रस्त्यात उड्या मारत गाडीपुढे उभा राहिला. आमची तर पाचावर धारण बसली. आता पुढच्या क्षणी तो त्याच्या अणुकुचीदार शिंगांनी आमची गाडी उचलून फेकतो की काय अशा पवित्र्यात उभा ठाकला. हे सर्व क्षणार्धात घडलं. गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात
त्याचे काळेभोर डोळे मोठे लकाकत होते. शेपटी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला आव्हान दिल्याप्रमाणे पवित्रा घेऊन उभी होती आणि नाकातून फेदारत तो बैल वेशी अडवल्याप्रमाणे आमच्या पुढे येऊन आम्हाला आव्हान करत होता. क्षणार्धात माझा हात आईने दिलेल्या अंगाऱ्याकडे गेला आणि अचानक गरीब गायीप्रमाणे तो बैल नाहीसा झाला. आम्हाला भानावर यायला थोडा वेळ गेला. सुनील दादा मुळातच धाडसी. तो लगेच सावध झाला. करकचून दाबलेल्या ब्रेक्समुळं आणि चाकाच्या रस्त्यावरील घर्षणामुळं तयार झालेल्या आवाजाने चव्हाणांच्या वस्तीवरील कुत्री जागी झाली आणि कोकलून वातावरणातील शांतता भंग करू लागली. दादा म्हणाला, राहुल, इतक्या रात्री कसा काय हा मस्तवाला बैल आपल्याला आडवा आला आणि तेही काहीही न करता गायब झाला. मी माझ्या खिशातील आईने दिलेल्या अंगाऱ्याच्या पुडीला एका हाताने दाबत त्याला धीर देत म्हणालो, अरे, वस्तीवरून चुकून दावं सुटून आला असेल, जाऊ दे, चल. एव्हाना घड्याळातील 3ही काटे 12वर येऊन थांबले. धाडसी दादा पुन्हा विहिरीच्या दिशेने निघत म्हणाला, राहुल, काहीही झालं तरी घाबरायचं नाही. कष्टाने करून खाणाऱ्याला, सर्वांचं चांगलं चिंतणाऱ्याला काही होत नाही. दुनियेतील सगळ्या ताकदी त्याच्या पाठीशी असतात. चल, कामाला लागूया. मी मात्र खिशातील अंगाऱ्याच्या पुडीला घट्ट पकडत आईच्या प्रेमानं आणि तिच्याप्रती असणाऱ्या ममतेनं भारावून गेलो. शेवटी एकदाचं आमचं शिवार आलं. दादाने सुझुकी आंब्याच्या झाडाखाली सुरक्षित आणि कठीण जागा पाहून स्टँडवर लावली आणि म्हणाला, राहुल शेठ, गारटलात? मी उसनं अवसान आणून म्हणालो, छे छे, मी कशाला गारटतोय आणि तू सोबत असताना मला कसली भीती. दादा म्हणाला, ये हुई ना बात, डरना मना है, डर के आगे. मी वाक्य पूर्ण करीत जोरात म्हणालो, जीत है. शाब्बास भावा, असं म्हणत दादाने पाठ थोपटली आणि म्हणाला, चल, लाईट आली आहे का पाहूया. आम्ही पायी चालत विहिरीच्या दिशेने निघालो. कानात बाबांचा मंत्र घुमत होता, पायाखाली पाहत चला, गवतं वाढलीत, विंचू काट्यापासून सावध राहा. पुढं दादा, मागं मी. त्याच्या पावलावर पाऊल टाकत मी मागोमाग जात होतो. अमावस्येची काळी कुट्ट रात्र असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. रातकिडे भयान शांततेत किरकिर करत वातावरणातील भयानकता वाढवत होते. मला सुनीलदादाचं कौतुक वाटायचं. एकदम कष्टाळू, निडर, धाडसी. तो असताना मला कशाची भीती वाटत नसे. झपाझप पावले टाकत आम्ही एकदाचे विहिरीजवळ पोहोचलो. हातातील बॅटरीने दादाने पॅनल बॉक्सच्या खाली असलेल्या दगडावर लाईट मारली आणि पायाने दगड बाजूला केला. त्याखाली मातीत पुरलेली एक छोटी चावी उचलली आणि बॉक्सचे कुलूप काढले. बॉक्समध्ये एक बल्ब आणि वायर होती. त्याने कटआउटमध्ये ती सरकवली. क्षणार्धात ठिणग्या उडत करंट आला आणि बल्ब चालू झाला. मी सर्वत्र नजर टाकली. आकाश काळंकुट्ट, तर झाडांचे चित्रविचित्र आकार भीतीदायक वाटत होते. दादा म्हणाला, चला, विजेचा पुरवठा सुरळीत झालाय. मी चव्हाण काकाच्या डिपीवर वीज पुरवठा सुरळीत आहे का पाहून येतो. असेल तर त्यांची मोटार चालू करतो. तोपर्यंत तू आपल्या विहिरीकडून त्यांच्या विहिरीकडे अंथरलेल्या पाईपमध्ये कुठं गळत तर नाही ना याची खात्री करून ये. तोपर्यंत मी देखील त्या बाजूने आपल्या विहिरीच्या दिशेने पाईपलाईन तपासत येतो.
असं म्हणत तो शिट्टी वाजवत त्याच्या वाटेला निघून गेला. मी देखील माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी विहिरीकडे वळालो आणि अचानक पाहतोय तर काय, कुणीतरी पळत क्षणार्धात नदीपात्रात अदृश्य झाल्याचा मला भास झाला. मी जे पाहिलं ते खरं होतं का माझ्या घाबरलेल्या मनाचा खेळ, या विचारात मी चालत चालत विहिरीपाशी आलो. फ्यूजमध्ये वायर अडकवून लावलेल्या दिव्याने विहिरीच्या इथं प्रकाश पडला होता. त्या कक्षेबाहेर मात्र काळा कभिन्न अंधार. माझं लक्ष अजूनही नदीच्या पात्राकडेच होतं. शेजारी वडाच्या झाडाच्या शेंड्यावर दिवसभर उलटी टांगलेली वटवाघळं आता मात्र घशातून चिरकट आवाज काढून भेसूरता आणत होती. त्यांच्या पंखाच्या फडफडीने माझं चित्त आणि धैर्य दोन्हीही विचलित होत होतं. एव्हाना चव्हाण काकाच्या विहिरीतील पाणी आमच्या विहिरीत पडत होतं. आमची विहीर चांगली 10-12 परस म्हणजे 70 ते 80 फूट खोल होती. विहीर सिमेंट कॉन्क्रीटच्या पडदीने बांधून काढल्यामुळं रेखीव आणि एकदम वर्तुळाकार मोठ्या व्यासाची होती. चव्हाण काकांच्या विहिरीतील पाणी आमच्या विहिरीत सोडल्याने पाणी थेट 60 ते 70 फूट खाली कोसळल्याने त्याचा होणारा आवाज त्या वातावरणातील आवाजात मिसळला. मी आरोळी देऊन दादाला सांगितलं, दादा पाणी येतंय र. दादाने शिट्टी वाजवून माझा निरोप मिळाल्याचा संकेत केला. दिव्याच्या उजेडात मी जितकं दिसेल तितकं भिरभिरत्या नजरेने पाहत होतो. दूरवर मला नदीपात्राच्या पलीकडे एक छोटीशी फडफडणारी ज्योत म्हणा का उजेड, पण काहीतरी दिसत होतं. उत्सुकतेपोटी मी आणखी डोळे ताणून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण जशी एखादी चांदणी प्रकाशमान भासते आणि लुकलुकते तसा मला तो उजेड भासत होता. मला डोळ्यावर झापड आल्यासारखं झालं. मी क्षणभरासाठी डोळे बंद केले असतील इतक्यात एक वटवाघूळ सरकन कानापासून ची ची करत जवळून गेलं. माझी झोप उडाली. जोराचा वारा सुटला, त्यामुळे बल्ब आणि वायर हलू लागली. आधीच घरातून निघाल्यापासून घडलेल्या प्रसंगांमुळं मनात भीती निर्माण झाली होती आणि त्यात या वातावरणामुळं अजूनच भय वाटत होतं. आणि अचानक पाण्याचा आवाज बंद झाला. पाठोपाठ मिणमिणता बल्ब विझला. वातावरणात अचानक नीरव शांतता पसरली. त्या वातावरणात मी एकटाच. पुढचं काहीही दिसत नव्हतं. माझ्या पोटात खड्डा पडला. त्या थंडीत मला घाम फुटला. माझा घसा कोरडा पडला. काय करायचं आता हा विचार करत मी बॅटरी चालू केली. अर्थात ती चालू करून पहिल्यांदा पायाखाली काटा विंचू तर नाही ना याची खात्री केली आणि नंतर विहिरीमध्ये ज्या पाईपमधून पाणी पडत होतं तिथे पाहिलं. पाण्याचा प्रवाह थांबला होता. कशीबशी तोंडात बोटं घालून शिट्टी मारली. घशातून आवाज कुठं फुटतोय. भित्त्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं काहीसं माझ्याबाबत घडलं. कसंबसं स्वतःला सावरत मी जोरात शिट्टी मारली. दादाला ती ऐकू गेली. त्याने सुद्धा शिट्टी मारून मला प्रतिसाद केला आणि इतक्यात विजेचा पुरवठा सुरळीत झाला. बल्ब पुन्हा चालू झाला. माझ्या जीवात जीव आला, पण पाणी मात्र पडत नव्हतं. परत मी आमची सांकेतिक शिट्टी वाजवली तर दादाने मोटार चालू केल्याची 3 वेळाची सांकेतिक शिट्टी वाजवली. पाईपलाईन भरायला वेळ लागतो असं समजून मी काही वेळ वाट पाहू असं मनाशी म्हणालो. काही मिनिटं गेली. पाण्याचा काही पत्ता नव्हता. मग मी हळूच पाईपाला कान लावून
हवेचा तरी आवाज येतोय का म्हणून हलकेच अंदाज घेतला, तर पंपाच्या दाबाने हवा तरी यायला हवी होती ना, तीही येईना. मी दादाला, दादा पाणी येत नाही असं ओरडून सांगितलं. सुनील दादाने तिकडून, पाईप कुठंतरी निसटला असेल, तू तिकडून तपासत ये, मी इकडून तपासत येतो असा आवाज दिला. मी लगेचच त्याच्या सांगण्यानुसार अंमलबजावणीला सुरुवात केली. आमची विहीर ते चव्हाण काकांची विहीर यामध्ये सुमारे 20 मीटरचं अंतर असेल आणि पाईप टाकताना आम्ही सर्वात कमी अंतर निवडून टाकले होते. कोणती पाईपलाईन निसटली हे सहजरित्या कळणं दुरापास्त होतं. माझ्या तर अंगावर काटाच उभा राहिला. ज्या कामासाठी इतक्या दूरवर आलो ते व्यवस्थित होणं गरजेचं होतं. घरच्यांचा चेहरा आणि सुकणारी माना टाकलेली पिकं डोळ्यासमोर आली आणि कसलाही विचार न करता मी बॅटरीच्या उजेडात झाडीत शिरलो. आपसूक माझा हात आईने दिलेल्या अंगाऱ्याच्या पुडीकडे गेला. मी झरदिशीत ती उघडून कपाळावर अंगाऱ्याची 2 बोटं लावली, पुडी झाकून खिशात टाकली आणि पाईपच्या दिशेने वळालो. बोरांची जाळी असल्याने काटे अंगात कपड्यात रुतत होते. ते काढत हळू वाकत मी प्रत्येक पाईप व्यवस्थित तपासत चाललो. तेवढ्यात केळीच्या बुंद्यातून सळसळत एक सर्प नदीपात्राकडे गेला. बॅटरीच्या प्रकाशात त्याचं त्रिकोणी तोंड, लुकलुकणारे डोळे, खवलेदार त्वचा आणि त्याच्या हालचालींमुळे होणाऱ्या वाळलेल्या पालापाचोळ्याचा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. क्षणभर माझी पावलं थबकली, पण सकारात्मक मन मला बजावत होतं. इतके प्रसंग येऊनही तू सुरक्षित आहेस हे दैवी संकेत आहे. मी एक मोठा श्वास घेतला आणि सुस्कारा सोडला. मनाचा हिया करून पुढं वाकलो. तेवढ्यात माझं डोकं कोणीतरी मागं खेचल्याचा मला भास झाला. वेगात चालताना हिसका बसल्यावर कसा तोल ढळतो तसा हिसका मला बसला आणि माझं संतुलन जाऊन मी पाठीवर उताना पडलो. बॅटरीची पट्टी खांद्यातून सरकून बॅटरी जाळीत फेकली गेली. माझ्या पोटात गोळा आला. मनात म्हणालो, आता कोणीतरी असुरी काळ्या शक्तीनं आपल्याला घेरलंय. यातून आता काही आपली सुटका होत नाही. गच्च मिटलेले डोळे मी हळूच उघडले. पाहतो तर काय, माझ्या डोक्यात घातलेली माकड टोपी बोरांच्या काट्यात फसली होती, ज्यामुळे तोल जाऊन मी पडलो. पडण्यामागचं कारण समजल्यावर थोडं हायसं वाटलं. तो काटा माझ्या डोक्यात घुसून थोडाफार बोचला. त्यातून बारीक रक्ताची लाल रेखा उमटली. मी हळूच ती टोपी हनवटीतून सोडवली आणि डोक्यातून बाजूला केली. पाठीवर उताना पडल्यामुळे स्वेटरला माती आणि खुरटी काटेरी फुलं चिकटली होती. हळूच गुडघ्यावर ओनवा होऊन हात लांबवत मी बॅटरी घेतली. तेवढ्यात मला दुरून कुठेतरी छुम छुम असा आवाज कानावर आला. मन वेडं असतं. जो विचार आपण करतो त्याचाच भास होतो असा विचार करून मी स्वतःवर हसलो आणि बॅटरीच्या प्रकाशात पाईपलाईन चेक करत पुढे निघालो. जसा जसा मी पुढे सरकतोय तसा तसा तो आवाज माझ्या अधिक जवळ येतोय असा भास मला होऊ लागला. क्षणभर मी थांबलो, तसा आवाजही थांबला. मी बॅटरीचा प्रकाश चारी बाजूंना फिरवला, पण गर्द काटेरी जाळी आणि त्यावरची फळं याच्याशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. एव्हाना मी 30-40 मीटर अंतर कापलं. थोडा उतार असल्याने पाय निसटत होते. जसा मी पुन्हा पुढं सरकू लागलो तसा तो आवाज
अक्षरशः माझ्या पाठीमागे खूप जवळ आहे असं जाणवलं. मी मनाचा निग्रह करून पाईपला पकडत प्रत्येक पॉईंट चेक करत चाललो. हृदयाची धडधड वाढत होती. सर्व घडलेले प्रसंग, त्यात आज अमावस्या, असं काहीसं पुटपुटलेली आई, डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं. नकळत हात सदऱ्याच्या खिशातील पुडीकडे गेला. जसा मी पुढे सरकतोय तसा तो आवाज जवळ येतोय. मी थांबलो की आवाज थांबायचा. तेवढ्यात मला पाण्याचा खळखळता आवाज येऊ लागला. माझ्या हृदयातील धडधड वाढली. शेवटी एका ठिकाणी माझे पाय रुतले आणि त्यात माझे बूट चिखलात अडकून बसले. तीव्र उतार असल्याने माझा तोल गेला. आता मी त्या चिखलात तोंडावर आपटतो की काय असं वाटत असताना अचानक कोणीतरी मला अलगद मागे खेचल्याचा भास झाला. मी क्षणभर आपली शंभरी भरली असं वाटून डोळे गच्च बंद केले. डोकं चालायचं बंद झालं. मागे वळून पाहण्याचं धाडस नव्हतं. पाणी तर वाया जात होतं. प्रति तास विकत घेतलेलं पाणी आणि पाण्याअभावी पिकं मरगळली होती. दुष्काळात इतकं पाणी वाया घालवणं परवडण्यासारखं नव्हतं. या विचारानं मी उठलो आणि कोणताही विचार न करता पाण्याचा अपव्यय कसा थांबवता येईल याचा विचार करू लागलो. निसटलेल्या पाईपचा ताबा घेऊन त्या एकत्र आणल्या आणि खिशात हात घातला तर घरून आणलेल्या सायकलच्या ट्यूबच्या पट्ट्या गायब. 2 पाईप एकत्र आणताना दमछाक होत होती. एक पाईप हलका तर दुसरा मात्र पाण्याच्या ओझ्याने एकदम जड. त्यात दोन्हीही पाईप एकमेकांजवळ आणले की पाण्याचा फव्वारा उडायचा. पाण्याचा फव्वारा इतका जोरदार होता का नाकातोंडात पाणी गेलं आणि मला ठसका लागला. दोन्ही पाईप माझ्या मांड्यांवर, माझा पायजमा, सदरा सगळं भिजलं. त्यात रबर सापडत नव्हते. पाठीमागे घुंगरांचा आवाज. मी देवाचा धावा करू लागलो. हे देवा, मला ताकद दे. पाणी वाया जायला नको. मदत कर. एवढ्यात तो घुंगरांचा आवाज बंद झाला. डोळ्यात पाणी गेल्यानं मला काही दिसत नव्हतं. क्षणात माझ्या मांडीवरील पाईप अगदी अलगद उचलल्यासारखं होऊन त्यांचं ओझं थोडं कमी झालंय असा भास झाला. वाटलं देवानं धावा ऐकला. तेवढ्यात सुनील दादा तिथे पोहोचला. पाण्याचा आवाज बंद झाला होता. मी अक्षरशः थकलो. शरीराला आधार देण्यासाठी हात मागे टेकवला आणि पुढे पाहिलं तर पाईप रबराच्या आधारे घट्ट बांधला होता. एक थेंब देखील पाणी गळत नव्हतं. मी ओरडलो, सुनील दादा, कसला भारी पडलास रे. आणि रबर तर माझ्याकडे दिले होते, ते कुठेतरी मागे पडले. तुला कधी आणि कसे सापडले. डोळे चोळत मी म्हणालो. त्याचा कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मी क्षीण झालेल्या बॅटरीचा प्रकाश सगळीकडे फिरवला. आता मात्र दातखिळी बसायची पाळी आली. कारण तिथं माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मला एकट्याला पाण्याचा वेग जास्त असल्याने दोन्हीही पाईप एकमेकांमध्ये बसवणं अशक्य होते. रबर तर कुठेतरी मागेच पडले, सुनील दादा नाही. मग हे अशक्य काम केलं कोणी. तेवढ्यात मला सुनील दादाच्या आरोळीचा आवाज आला. राहुल, ए राहुल, कुठं आहेस तू. मी आत्तापर्यंत तपासत आलोय, कुठंच गळती नाही. तुला सापडली का. हे ऐकून मला चक्कर यायचीच बाकी राहिली. कसाबसा सावरून मी हळूच उठलो तर चिखलात रुतलेले माझे बूट स्वच्छ धुतल्याप्रमाणे, जसं त्यांना चिखल लागलाच नाही. तेवढ्यात परत छुम छुम आवाज ऐकू येऊ लागला. अगदी कानापाशी वाजणारा तो आवाज
आता हळूहळू कमी होत नदीपात्राच्या दिशेने लुप्त झाला. मी कशी तरी बॅटरी उचलली आणि सरपटत त्या जाळीतून बाहेर आलो. मन आणि शरीर अगदी थकलं होतं, पण एक अगाध शक्ती इथे वास करते याची मात्र जाणीव नव्हे तर खात्री झाली. तेवढ्यात दादा आला. मला उतानं पडलेलं पाहून काळजीपोटी ओरडला, "काय रे, काय झालं राहुल?" माझ्या गालावर हळूवार फटके मारत मला गदागदा हलवू लागला. कदाचित मला सर्पदंश झालाय की काय अशी शंका त्याला आली. थोड्याच वेळात मी सावध होऊन उठून बसलो आणि म्हणालो, "अरे, बोरीचा काटा मोडल्यामुळं जरा पडून राहिलोय." माझा आवाज ऐकून जीव भांड्यात पडला. एव्हाना पाण्याचा अखंडित प्रवाह विहिरीत पडत होता. विहिरीजवळ जाऊन पाण्याचा अंदाज घेतला आणि दादा माझ्यावर खुश झाला. "शाब्बास राहुल्या, आयुष्यात कधी नव्हे ते चांगलं काम केलंस. चालूमध्ये गळती काढणं आणि तेही एकट्यानं फार कठीण काम आहे. ते तू करून दाखवलंस." असं म्हणत त्याने माझी पाठ थोपटली. पण मी मात्र अंतर्मुख होऊन हे सर्व कसं घडलं याचा विचार करत होतो. दादानं थर्मासमधील कडक कडक चहा मला प्यायला दिला आणि म्हणाला, "राहुल शेठ, प्या, गरम चहा प्या. भिजल्यामुळं गारठलाय तुम्ही." मला चहा प्यायला देऊन दादाने सुद्धा चहा घेतला. तोपर्यंत नभामध्ये तांबूस छटा दिसू लागली आणि आकाश प्रकाशमय होऊ लागलं आणि बरोबर 6 वाजता विजेचा पुरवठा खंडित झाला. आमची रातपाळी संपली असा जणू तिने संकेत देऊन पाईपाने पाणी ओकायचं बंद केलं. आता मी उठलो आणि त्या जाळीच्या दिशेने तोंड करून वाकून एकदा नमस्कार केला. नदीपात्राकडं पाहून मनोमन आभार मानले. विहिरीत डोकावून पाहिलं. जवळपास अर्धी विहीर भरली होती. रात्रभर केलेल्या खटपटीचं चीज झालं असं म्हणत आम्ही सगळं साहित्य गोळा करून घरी जाण्यासाठी गाडीला किक मारली. झालेला प्रकार मी थोडक्यात सुनील दादाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर तो माझी खेचायला लागला. "चांगली कॅसेट बनवतोस" असं म्हणत मला वेड्यात काढायला लागला. एव्हाना आम्ही घरी पोहोचलो आणि वरच्या मजल्यावर जाऊन माझघरात येऊन मी खाटेवर अंग टाकून दिलं. आई स्वतःचं सगळं उरकून आमच्या जवळ आली आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "आली ग माझी लेकरं दमून भागून, झोपा निवांत. उठल्यावरती मस्त फक्कड चहा आणि गरम गरम नाश्ता देते." असं म्हणताना तिने माझ्या कपड्यांकडं पाहिलं आणि मला उठवलं. कोरडी कपडे आणून देत म्हणाली, "राहुल, आधी कपडे बदल. ओली कपडे घालून आजारी पडायचंय का?" मी कपडे बदलली आणि अंग टाकलं. दादा गाढ झोपी गेला होता. मला सुद्धा रात्रीच्या जागरणाने गाढ झोप लागली. खालच्या मजल्यावर आमचं सेंद्रिय रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके आणि कृषी संबंधित सर्व आवश्यक साहित्य याचं दुकान असल्याने सकाळी 6:30 वाजल्यापासून गर्दी असायची. आमचे बाबा म्हणजे आप्पा भल्या पहाटे उठून देवपूजा उरकून स्वच्छ सुती कपडे घालून 6:30ला शेतकऱ्याच्या सेवेत दुकानात हजर असायचे. मला त्या दिवशी 11 वाजता खालच्या गोंगाटामुळे जाग आली. डोळे चोळत मी जिन्यात येऊन बसलो आणि आदल्या रात्री घडलेल्या प्रकाराची उजळणी करत नक्की काय घडलं असावं याचा विचार करत होतो. इतक्यात पांढरं शुभ्र धोतर घातलेले आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं असणारे एक वयस्कर आजोबा, ज्यांचं वय 90 पार असेल, आमच्या दुकानात आले आणि म्हणाले, "अहो सर, माझे बाबा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असल्याने ते सर या नावाने सर्व परिचित होते.
तुम्ही शिकली सवरलेली माणसं कशापायी आपल्या पोरासनी रातचं नदी वड्यावर फिरवता? अव चीट पाखरू नसतं त्या भागात. लागूनच स्मशान हाय. भूत प्रेत असत्या ती. काऊन लेकराचा जीव धोक्यात घालता? आप्पा हसून म्हणाले, अहो तात्या, कष्ट केल्याशिवाय चांगलं फळ मिळणार आहे का? आणि आपण कष्टानं कमवणारी माणसं, नाकासमोर चालणारी सदाचारी माणसं, त्यांच्या पाठीशी एक चांगली शक्ती सदैव असते. खरं का नाही? आपण कुणाचं वाईट करत नाही म्हटल्यावर आपलं का कोणी वाईट करेल? या युक्तिवादावर तात्या म्हणाले, खरंय तुमचं बी म्हणा, पण त्या नदी पल्ल्याड बाळूमामाचं एक बारकं देऊळ आहे. तिथं नाहीतर त्या वड्याच्या पुलावर त्याला एक अंड, रोट आणि तंबाखू ठेवायला सांगा पोरासनी. त्या घुंगूरकाठीवाल्या बाळूमामानं जपलं त्यासनी. त्यावर आमचे आप्पा आमच्या कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमापोटी असल्या प्रकारावर विश्वास नसताना देखील बरं बरं सांगतो असं म्हणाले. त्याला उत्तर देत, होय होय, बाळूमामा त्यांना सुखी ठेवो असं म्हणत तात्या दुकानाच्या पायऱ्या उतरू लागले. त्यांचा हा संवाद ऐकल्यावर मात्र माझी झोप उडाली. मी पळत पळत खाली आलो आणि तात्यांना आवाज दिला, ओ तात्या, इकडे या, मागे फिरा. माझा आवाज ऐकून सारेजण स्तब्ध झाले. आमच्या आप्पांना पण कळेना नक्की काय झालंय. मी तात्यांना वरती घेऊन गेलो. आप्पांना देखील वर बोलावून घेतलं. एव्हाना सुनील दादा उठून बसला होता. मी त्या वृद्ध तात्यांना, मगाशी तुम्ही बाळूमामाबद्दल काय बोलत होतात असं विचारलं. त्यावर तात्यांनी आम्हाला सांगितलं, अरे बाळा, तुला कसं समजा सांगू, या गोष्टीला 50हून अधिक वर्ष झाली असतील बघ. आमच्या गावात बाळू दगडे नावाचा एक धनगर माणूस राहत होता. तसा तो मांदाळ पाक माणूस, कदाबी कुणाशी तंटा नाही, भांडण नाही, सर्वांच्या मदतीला धावून जायचा. त्याची 100-500 बकरं होती. दुष्काळात तो सोलापूर, सांगली, कोल्हापूर असं जिल्ह फिरायचा. पाऊस काळ आला की गावाकडे यायचा. इमाने इतबारे त्या देव माणसानं पैसं कमवलं आणि आलेल्या पैक्यातनं काळी आई बी कमवली. लय जीव असायचा त्याच्या स्वतःच्या बकऱ्यांवर आणि जमिनीवर. त्यानं कमवलेलं आमच्या गावातल्या पुढाऱ्यांना बघवतंय व्हय. लागली त्याला त्रास द्यायला लागले. कुठं त्याच्या माळातलं सपार पेटव, कुठं त्याच्या बांधावरची झाडं तोड, त्याच्या कुत्र्यासनी इश घालून ठार मार, असं उद्योग करायची. त्यानं मातूर शांतपणे घेतलं. बिचारा गडी लय साधा आणि मांदाळ सहनशील. एकदा तो गेला होता तालुक्याला. तवर या बहादरांनी त्याच्या गोठ्याला आग लावली. लय बेकार केलं पोरा. समधी गुरं, गाभण गाई, म्हशी बी होत्या त्यात. समद्या जळून मेल्या. बाळू माघारी आला तेव्हा त्यानं हे समद पाहिल्यावर त्याचं टाळकं सटकलं आणि त्यो कुऱ्हाड घेऊन तडक त्या टोळीच्या म्होरक्याकडे गेला आणि त्याला घरातनं वडून बडीव बडीव बडीवला. हा सारा प्रकार पाहायला समद गाव गोळा झालं. गावाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडत होतं. गावातल्या बाप्या माणसांनी बाळूला आवरलं आणि समजून सांगितलं, बाळ्या, तुझं समद बराबर आहे, पण आता त्याला बडवून तुझी गाई म्हशी जित्ती होत्याल. बाळू वरळडा. परत जर डोळं वाकडं करून जरी बघितलं तरी डोळं काढून पोरासनी गोट्या खेळायला देईन. झालं. त्यो अपमान पाटलाच्या जिव्हारी लागला आणि पंधरावडा होतोय नाही होतोय तो. त्या समद्यांनी बाळूला गावाबाहेर नदी पल्ल्याडच्या वावरात एकटा बघून गाठलं आणि पोरा समद्यांनी मिळून त्या एकट्या गड्याला कुऱ्हाडीनं घाव घातलं
रक्तबंबाळ झालेला बाळू पळत पळत गावच्या दिशेने आला. तरी बी त्या हैवानांनी त्याला नदीच्या डवाजवळ पकडून त्याच्या वर्मी घाव घातला आणि त्याचा मुडदा त्या डवात टाकून कुऱ्हाडी रानात पुरल्या. लाल रगात लागलेली कापडं बदलून काही घडलंच नाही असा आव आणत गावात येऊन झोपली सुदीक. दुसऱ्या दिवशी बायका डवावर धुणं धुवायला गेल्या तेव्हा कालवा झाला. समदे गावकरी बी पळाले. बघत्यात तर समदा डव लाले लाल. काहीतरी काळंबेरं घडलंय याचा अंदाज समद्यासनी आला. पोलीस आलं. त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्या तरण्याबांड पोरासनी हाताखाली घेऊन गोतं मारायला लावलं. त्यावेळी कुणीतरी तळाला जाऊन बाहेर येऊन बोंबललं, इथं कुणाची तरी बॉडी आहे. लागलीच तिघा चौघांनी उड्या हाणल्या आणि बाळूची डेड बॉडी बाहेर काढली. समदा गाव त्याला मानत होतं. समदी पोरं त्याला मामा म्हणायची. त्याची बॉडी बघून बायकांनी नाकाला पदर लावला. समदा चेहरा, नाक, कान माशांनी खाल्लं होतं. समदा गाव हळहळला. त्याच्या मालकिनीने केलेला आक्रोश अजून बी अंगावर काटा आणतो या बघ. त्याच्या घरच्यांनी त्याची समाधी तिथंच नदी पल्याड टेकडावर केली आहे. तवापासून त्याचा आत्मा त्या नदीच्या डवापासनं 2-4 मैलावर फिरत असतो या. त्याच्या हातात घुंगूर काठी असते आणि काठीचा छुम छुम आवाज करत तो समद्या पात्रापाशीच नवं तर पार 2-4 वाड्यांच्या यशीत बी फिरतो या. त्यानं समद्या टोळक्याला ताणून ताणून एकट्याला गाठून मारलंय. त्यामुळं समदं गाव रात झाली का चिडीचूप होतंय आणि गपगार झोपतंय. त्यावर सुनील दादाने माझ्या भीतीत भर घालत सांगितलं, तरीच राहुल, काल रात्री मी ब्रेक लावले तेव्हा. त्याचं बोलणं तोडत मी अधीर होऊन विचारलं, तेव्हा काय? दादा म्हणाला, तेव्हा मी तुला खोटं सांगितलं. रस्त्यात मोठा बेडूक आला म्हणून. खरं तर एक अजस्त्र महाकाय प्राणी अवघ्या काही फुटावरून रस्त्यात आडवा येऊन दुसऱ्या बाजूला पळत गेला. तुला भीती वाटू नये म्हणून मी खोटं बोललो असं दादा म्हणाला. मी ओरडलो. याचा अर्थ मला जो झाला तो भास नव्हता. माझ्या छातीतील धडधड वाढली आणि घडलेले प्रसंग क्रमवार आठवून माझी बोबडी वळाली. मी सुरुवातीपासून घडलेले सगळे प्रसंग कथन केले. सळसळत गेलेले 2 सर्प, मध्येच रस्त्यातून पळत येऊन रस्ता पार केलेला अजस्त्र महाकाय प्राणी, तो भुंकत येऊन पाय पकडणार इतक्यात उचलून बाजूला फेकलेला कुत्रा, अचानक रस्त्यात येऊन आमची गाडी उडवण्याआधी झटकन बाजूला फेकला गेलेला बैल आणि पाईप बसवताना माझी झालेली मदत. घुंगूर काठीचा छुमछुम, पाठीमागं येत असणारा आवाज. मी हे सर्व सगळ्यांना सविस्तरपणे सांगितलं. ते म्हणाले, अरे पोरा, त्या आत्म्याचीच तुला मदत झाली. त्यो चांगल्याच्या पाठीशी असतो या गड्या. तसं बघायला गेलं तर तुमचं कुटुंब मायंदाळ चांगल्या वळणाचं. तुझा आज्जा तर या समद्या भागाच्या लोकांचं कल्याण करणारा होता. तुझे चुलते बाप सगळी कशी चांगलं चितणारी, कुणी बी वंगाळ नाही. म्हणून त्यो आत्मा तुमच्या समद्यांच्या पाठीशी आहे. कृपात झाली लेकरा. उद्या त्याच्या देवळात सांगितलेला निवड ठेव. तुमच्या समद्या कुटुंबाला त्याचं पाठबळ आहे. कुणासनी काय बी होणार नाही. सुनील दादाला काल मी सांगितलेलं आता मात्र पटलं. आम्ही दोघेही त्याच दिवशी नदी पात्रापलीकडील छोट्याशा मंदिरात गेलो
आणि तिथे जाऊन दिवा लावला. दिवा लावताना मला काल रात्री दिसणारा मिणमिणता उजेड लक्षात आला. तो याच देवळातील होता. सांगितलेला नैवेद्य ठेवला आणि बाळूमामा, तुम्ही काल जसं सुरक्षित ठेवलं, मदत केली, तसे माझ्या कुटुंबाला कायम सुरक्षित आणि यशस्वी ठेवा अशी प्रार्थना केली. आणि त्या समाधीवरील दगडी कोरलेल्या पावलांवर माथा टेकवून भरलेल्या डोळ्यांनी त्याचे आभार मानून मी घरी यायला निघालो. त्यावेळी मनाशी एकच विचार होता, सर्व प्रेतात्मे वाईट नसतात. असतात काही खूप चांगले, मदत करणारे, संकटांपासून संरक्षण करणारे, अगदी बाळूमामासारखे. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.